विलासरावे असे सहजासहजी लोकांच्या विस्मरणात जातील. ते प्रत्येक वेळ असं म्हणतात, अरे आज विलासराव असते तर ही परिस्थिती आत्ताची जी उद्भवली ती आली. ही प्रतिक्रिया आहे विलासरावांच्या बद्दल. ज्यांनी विलासरावांचा पराभव केला, शिवाजी पाटील कवेकर यांच्याशी त्यांचं वागणं कसं असेल? त्यांनी लातूरसाठी नक्की काय केलं की असं वाटतं की लातूरकर त्यांना नेहमी स्मरणामध्ये ठेवतील? त्या संपूर्ण उद्ध्वस्त झालेल्या गावामध्ये किल्लारीच्या आम्ही गावात आलो आणि तुम्हाला सांगतो त्यांच्या डोळ्यातले आसू मी पाहिले. जमीनदार एक देशमुखी फॅमिलीमधून आलेले होते, त्यांच्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक देशमुखी थाट तो होता, पण वागणं तसं होतं काय? दोन शब्द वेगळे करून मधीर एक मागण्यामुळं देशमुखी माझ्या तोंडामध्ये कायम देशाची असते असं त्यांनी लिहिलं. ते शीर्षक बदललं. साध्या महानगरपालिकेत विधानसभेत तुम्ही निवडून द्या, नाही तर मग आमचंच खातं आहे, आमच्याकडेच अर्थ खातं आहे, आमच्याकडेच आहे अशी भाषा वापरतात. या माणसाने तशी कधीच भाषा वापरली नाही. विलासराव असते तर काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था देश 100% का असं लोकांना अजूनही वाटतं की विलासराव असते तर काँग्रेसची एवढी दयनीय अवस्था झाली? 100%. त्यांनी काय केलं असं तुम्हाला काय वाटतं? माफी त्यांच्याकडे लिहून घेतली, फाईल लिहून घेतली म्हणजे फाईलवर. हो, फाईलवर. हे आम्ही चुकलोय. बरोबर. आता मी नावं सांगत नाही तुमची तुम्हाला. पण एक गोपीनाथ मुंडे साहेबांनी विलासराव यांच्या मैत्रीबद्दल नेहमीच बोललं जातं. एखादा असा किस्सा सांगा की जे तुम्हाला आठवतो आणि त्या गमतीने विलासराव कधी कधी असं म्हणायचे की अगोदर मुख्यमंत्र्याचा मुलगा, आता कदाचित पुढच्या पिढीत काळचा असं जाईल की रितेशचे वडील म्हणून मला गमतीने म्हणजे असं आम्ही गप्पा करत असताना. दादा, काँग्रेसला पुनरुज्जीवन करण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल असं तुम्हाला वाटतं? या देशामध्ये काँग्रेसच नेतृत्व करेल आणि काँग्रेसकडेच लोकांची आशा आहे, आशेने बघतायत. आणि काँग्रेसमुळेच लोकशाही मानवता या देशात ती टिकून राहील. आणि या खात्रीमुळं काँग्रेसचं भविष्य उज्ज्वल आहे, या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा जो सामना आहे तो वेगळ्या पातळीवर गेलेला आहे. आणि या वेगळ्या पातळीवरनं बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये एक असं विधान केलं की भाजपची कामगिरी किंवा भाजपच्या सभेला जमलेली गर्दी पाहून लातूरकरांना विलासरावांचं विस्मरण होईल, त्यांच्या आठवणी विस्मरणामध्ये जातील, अशा प्रकारचं विधान केलं. या विधानाच्या साहजिकच प्रतिक्रिया उमटल्या, त्याच्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण अशा प्रकारे बोलणं आणि अशा प्रकारे एखाद्या नेत्यांबद्दल वक्तव्य करणं हे आता अनेकदा रुटीनचं झालेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी बदलत्या राजकीय संस्कृतीमधले जे हे काही धोके आहेत ते कसे लोकशाहीसाठी मारक आहेत हे सांगण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार. उल्हासदादा, तुमचं लेट्ससोबत खूप खूप स्वागत. विलासरावे असे सहजासहजी लोकांच्या विस्मरणात जातील? कोणत्याही जिल्ह्यात मी आज म्हणजे 2012ला विलासरावांचं निधन झालं तेव्हापासून ज्या ज्यावेळी अनेक प्रसंगात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी गेलो, महाराष्ट्राच्या बाहेर गेलो, कर्नाटकात म्हणा किंवा आणखीन कुठे, तर प्रथम विलासरावांची आठवण होती. आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये जुने कार्यकर्ते आणि कार्यकर्ते नसलेले परंतु राजकारणाकडे अतिशय आशेने पाहणारे जे लोक आहेत ते प्रत्येक वेळ असं म्हणतात, अरे आज विलासराव असते तर ही परिस्थिती आत्ताची जी उद्भवली ती आली. ही प्रतिक्रिया आहे विलासरावांच्या बद्दल. आणि ती कुठेही जा तुम्ही, मीच असं नाही, कुठेही जा, विलासरावांचं विस्मरण कधीच होऊ शकत नाही. पण आता काय हे महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मला काय म्हणजे त्यांच्याबद्दल काय मी जास्त बोलत नाही. एकूणच राजकारणामध्ये विशेषतः सत्ताधाऱ्यांना सत्ता, पैसा, दादागिरी, गुंडगिरी, अर्वाच्य भाषा, बेताल बोलणं याचं जणू काही रोज नमुनेच भारतीय जनता पक्षाचे. आणि स्वतः पुन्हा क्लेम करतायत पार्टी विथ डिफरन्स. मला वाटतं पार्टी विथ डिफरन्स म्हणजे हेच आहे असं वाटतं. बरोबर. काय दुर्दैव आहे म्हणजे बेताल बोलणं, वाचाळपणाने बोलणं, असभ्य बोलणं, ज्या भाषा राजकीय जीवनामध्ये सभागृहात किंवा सभागृहाच्या बाहेर ह्या खरं म्हणजे अवैध आहेत, अयोग्य आहेत, जे शब्द कधी वापरू नयेत तेच वापरण्याचं जुनं काही प्रघातच पडलेलं आहे. मला आज रवींद्र चव्हाणांचं नाव चव्हाण आहे म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची मला आज आठवण होते. ते नेहमी म्हणायचे
की राजकीय कार्यकर्त्यांनी नेत्यांनी काय बोलावं याच्यापेक्षा काय बोलू नये याचा प्रथम अभ्यास केला पाहिजे. बरोबर. पार्लमेंटमध्ये भारतीय लोकशाहीचं सर्वात मोठं संसद जे सभागृह, त्या ठिकाणी 2 नावं म्हणजे पंतप्रधान आणि गृहमंत्री फार घेतले जातात. अमित शहा माननीय गृहमंत्री बोलत असताना म्हणजे 1952 पासूनच्या आजच्यापर्यंतच्या लोकसभेत असा शब्द कधी कोणी वापरला नाही. मग तो साला हा शब्द वापरला आणि स्पीकरपदी बिर्ला असलेले शांतपणे फक्त हसतायत. त्यांनी ताबडतोब इंटरव्ह्यू करायला पाहिजे होतं. बरोबर. लोकसभेच्या अध्यक्षाचं काम आहे की तुम्ही एवढं अवैध शब्द या ठिकाणी वापरताय, जो शब्द पार्लमेंटमध्ये अनपार्लमेंटरी आहे तो तुम्ही वापरताय, तो काढायला पाहिजे हे सांगण्याच्या ऐवजी नुसतं बघत राहिलं. पण दादा, हे जेव्हा आपण विलासरावांविषयी बोलतो, पण स्वतः विलासराव हे विरोधकांशी कसे वागायचे? मी तुम्हाला सांगतो, विलासरावांचं एक वैशिष्ट्य पूर्ण राजकीय जीवनामध्ये म्हणजे ग्रामपंचायतीपासून तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकारी बँका, राज्य सहकारी बँक, विधिमंडळ, आमदार म्हणून, राज्यमंत्री, अनेक खात्याचे कॅबिनेट मंत्री आणि 2 वेळा मुख्यमंत्री आणि पुन्हा केंद्रीय मंत्री ग्रामविकास आणि तंत्रज्ञान, संपूर्ण त्यांच्या राजकीय पटलामध्ये वाटचालीमध्ये संसदेच्या किंवा विधानसभेच्या आतमध्ये सभागृहात किंवा सभागृहाबाहेर कधीही अर्वाच्य शब्द की ज्या शब्दावर कुणी ऑब्जेक्शन घ्यावं किंवा कधी कधी काय होतं की विधिमंडळात किंवा लोकसभेत स्पीकर जो असतो अध्यक्षपदी तो शब्द वगळावा लागतो काही शब्द, असा एकही शब्द विलासरावांच्या पूर्ण राजकीय जीवनामध्ये कधीही वगळावा लागलेला नाही. अच्छा. कधीही त्यांनी अनपार्लमेंटरी शब्द ज्याला म्हणता येईल हा कधीच वापरला नाही. अच्छा. आणि मला असं वाटतं की अशा एका अत्यंत सोज्वळ, निर्मळ, सौजन्यशील, विनयशील आणि विरोधकांशी अत्यंत आपुलकीने वागणारा, म्हणजे मला आज तुम्हाला सांगतो फक्त काँग्रेसचे नाही, महाराष्ट्रामध्ये मी गेलो, मुंबईमध्ये विरोधी पक्षाचे आमदार, आता त्या नावांचा उल्लेख करून मी उगाच म्हणजे वादळ निर्माण करू इच्छित नाही, आजही मला विविध विरोधी पक्षांचे आमदार, माजी आमदार भेटतात आणि हळहळतात आणि त्यांनी आठवण सांगतात की विलासरावने आमचं हे काम केलं. कधी पक्षाचा अभिनिवेश जनसामान्यांच्या करता किंवा अडचणीचं खरोखरच जर प्रामाणिक काम असेल, पक्ष कोणताही असू द्या, त्यामध्ये दुजाभाव न करता. पण याच्यामध्ये असं एक बोलत होतं ज्यांनी विलासरावांचा पराभव केला, शिवाजी पाटील कवेकर, यांच्याशी त्यांचं वागणं कसं असेल? त्यांच्याशी अतिशय उत्तम वागले, घरी म्हणून त्यांचा सन्मान केला, त्यांच्याशी मैत्री ठेवली आणि नंतर मग त्यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलं विलासरावांनी, लातूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. मनाचा फार मोठा माणूस हो, तुम्हाला सांगतो मी. असं मनाचं मोठेपण फार क्वचित लोकांच्या राजकीय जीवनामध्ये आढळते, ते विलासरावांचं वैशिष्ट्य आहे. अच्छा. कधीही शत्रुत्व, म्हणजे आता गोपीनाथराव मुंडे विरोधी पक्षातले नेते आणि विलासराव यांची मैत्री, जुगलबंदी आणि सभागृहातल्या एकमेकाच्या विरुद्ध केलेली भाषणं ही इतकी गाजलेली आहेत की जेव्हा त्या दोघांचाही सन्मान झाला, सत्कार झाला, म्हणजे विलासरावांच्या हस्ते गोपीनाथरावांचा विरोधी पक्ष नेता म्हणून औरंगाबादला, त्यावेळेच्या संभाजीनगरला जाहीरपणे, तर त्यावेळी दोघांनी जाहीरपणे सांगितलं होतं की आमचा तिकीट लावून जरी कार्यक्रम ठेवला दोघांचा तरी लोक गर्दी करत, इतके त्यांचे शाब्दिक कोट्या टक्के टोमणे सगळे चालायचे. इतके मनातून मैत्री पाहिजे, आपापल्या पक्षाच्या विचारांची निष्ठा कायम ठेवून सुद्धा वैयक्तिक दुजाभाव न ठेवता किती सुंदर तुम्हाला वातावरण ठेवता येतं. पण मूर्तिमंत होतं. विलासरावांचं थेट असं राजकीय असं वैर शत्रुता असं कोणाशी नव्हतं, पण एक पक्षांतर्गत संघर्ष असायचा जो कधी काळी शिवराज पाटलांशी असायचा किंवा सुशील कुमारशी, म्हणजे एक थोडासा एक स्पर्धा म्हणूया आपण, संघर्ष स्पर्धाही नाही. असं असतं लोकशाहीमध्ये, शेवटी पक्षांतर्गत किंवा पक्षांच्या मध्ये स्पर्धाही असते किंवा गटबाजी असते, विचारांची भिन्नता, कार्यप्रणाली फरक असतो, कार्यप्रणालीमध्ये काही फरक असतो. हो. आणि त्यामुळे मतभेद होतात, पण मतभेद म्हणजे मनभेद नाही. म्हणजे जे यशवंतरावजी म्हणायचे त्याचे मूर्तिमंत वागण्यातलं चारित्र्य संपन्न व्यक्तीने म्हणजे विलासराव. मतभेद असले तरी मनभेद असता कामा नये आणि मनभेदाला त्यांनी व्यक्तिद्वेषाचं किंवा व्यक्तिभेदाचं, व्यक्तिसूडाचं रूप त्यांनी कधीच प्राप्त करू दिले नाही, कधीच नाही. कुणाचाही सूड भावनेने कधी ते वागले नाही, कधीच नाही. तुम्हाला त्यांनी म्हणजे अत्यंत शाब्दिक खेळ्या, म्हणजे ज्याला म्हणता येतील, कोटी शब्दाची कोटी करणं, अर्थपूर्ण शब्द वापरणं किंवा अगदी थोडक्यात अशा प्रकारची प्रतिक्रिया इतकी मार्मिक व्यक्त करणं, हे त्यांचं वैशिष्ट्य होतं आणि हे कौशल्य पाहिजे सर्व नेत्यांना. बरोबर. जेव्हा आरोप व्हायचे विलासरावांवरती किंवा त्यांच्यावरती मुंबई बॉम्बस्फोटापर्यंत देखील आरोप झाले, तेव्हा पण त्यांनी अशी काही उद्विग्नता किंवा असं कधी व्यक्त नाही केलं? अनेक वेळा व्यक्तिगत टीका अनेकांनी
पातळी सोडून केली हम्म. त्याबद्दल कधीही विचलित न होता किंवा राग डोक्यात न घेता आपली पातळी त्यांनी कधीही घसरून दिली नाही. एक उदाहरण नका तुम्हाला, म्हणजे मी तर असं ह्या माध्यमातून तुमच्या विचारू इच्छितो, कोणीही महाराष्ट्र सांगावं की विलासरावनी शाब्दिक मतभेद व्यक्त करताना किंवा वैचारिक मतभेद व्यक्त करताना किंवा विरोधी पक्षावर आपली मतं निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपली मतं मांडताना टीकेचा सूर जरूर त्यांनी, पण विचारांची टीका केली, बरोबर. अशी कधी व्यक्तिगत टीका. त्यांनी लातूरसाठी नक्की काय केलं की असं वाटतं की लातूरकर त्यांना नेहमीच स्मरणामध्ये ठेवतील? लातूरचा आता सर्वांगीण विकास आहे. तुम्हाला सांगतो, त्यांचं आयुष्य 2012लाच ते गेले. केंद्रीय मंत्री होऊन थोडेच दिवस झाले होते, पण मुख्यमंत्री म्हणून त्याने एक केलं की शेवटी काय असतं की मतदारसंघ हा महत्त्वाचा असतो. पण जेव्हा ते म्हणाले की मी आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, तर महाराष्ट्राचा विकास आपण केला पाहिजे. पण तुम्हाला एक सांगतो की सहकाराची चळवळ, शेती, सगळी विभागीय कार्यालय जवळजवळ, म्हणजे आपल्या रेव्हेन्यू खात्याचे असतील किंवा गृह खात्याचे असतील, अशी जी काय IPS किंवा ह्या जवळजवळ सगळी तुम्हाला सांगतो महत्त्वाची कार्यालय त्यांनी लातूरमध्ये आणली. नंबर 1, लातूरमध्ये मेडिकल कॉलेज आणलं, चांगले हॉस्पिटल्स त्यांनी आणली, अद्ययावत सुविधा आणि व्यवस्था ह्या ज्या ज्या काही करता येतील त्या करण्याचा प्रयत्न त्यांनी लातूरमध्ये केला. मग त्यामध्ये टेक्निकल स्कूल असेल, इंजिनिअरिंग कॉलेज, आपल्या मेडिकल कॉलेज असेल, या सगळ्याच्या बाबतीमध्ये कुठे त्यांनी कमतरता केली नाही. आणि तुम्हाला एक सांगतो की आता लातूर आणि त्यांचं नातं कसं होतं? हा, ते अवजड उद्योग मंत्री जेव्हा ते होते सुरुवातीला, नंतर ग्रामविकास, नंतर विज्ञान, अवजड उद्योग मंत्री असताना भेलचा एक मोठा प्रकल्प ते मंजूर करून आणला होता आणि तो झाला आणि आता कामाला सुरुवात होणार. त्यांचं निधन झालं, कालांतराने खातंही त्यांचं बदललं. तर मित्रपक्षाचे जे एक महाराष्ट्रातले त्या खात्याचे मंत्री झाले, त्यांचा नावाचा मी आता उल्लेख करत नाही, बरं, त्यांनी तो भेलचा सगळा प्रकल्प जो लातूरला होणार तो आपल्याकडे घेऊन गेले विदर्भात, म्हणजे त्यांच्या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, पण असं करणंही योग्य नव्हतं. पण तो भेलचा अतिशय मोठा प्रकल्प त्यांनी त्या ठिकाणी आणलेला होता. सहकारामध्ये सहकार कसा चालवावा तुम्हाला सांगतो. सहकारी मध्यवर्ती बँक आहे जिल्हा, सहकारी साखर कारखाने जे विलासरावांच्या नेतृत्वाखाली जेवढे म्हणून आहेत तेवढे अत्यंत उत्तम चालवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं, अत्यंत उत्तम चालवण्याचं काम. पण याच्यामध्ये असं पण म्हटलं जायचं किंवा म्हटलं जातं हे ते शेवटी एका जमीनदार, एक देशमुखी फॅमिलीमधून आलेले होते. त्यांच्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एक देशमुखी थाट तो होता, पण वागण्यात तसं होतं का हे जरा जाणून घ्यायचं तुमच्याकडनं. देशमुखी थाट असं म्हणता येणार नाही. नीटनेटकं आणि अतिशय उत्तम राहणं. एक तर काय आहे, निसर्गाने त्यांना राजबिंड असं व्यक्तिमत्व दिलं होतं. चेहऱ्यावरचे भाव, अत्यंत हास्य आणि बोलण्याची लाघवी पद्धत, माणसं जोडण्याची एक अंगभूत असलेली कला, आणि त्याच्यामुळं त्यांचा असा एक काहीतरी फार मोठा श्रीमंत आहे. किंवा तुम्हाला एक सांगतो गमत बघा, कपिल पाटलांनी त्यांच्यावर एक छोटीशी पुस्तिका लिहिली. आणि माझी आमदार आपले, आणि मग छोटी पुस्तिकाचं शीर्षक त्यांनी दिलं देशमुखी, बरं का. आणि ते दाखवायला लागलं की आता आपण हे शीर्षक देऊन पुस्तक हे करतोय. विलासरावांची इंटेलिजन्स, बुद्धिमत्ता बघा. त्यांनी काय केलं, देशमुखीमध्ये देश आणि मुखी हे शब्द वेगळे केले, मध्ये एक रेष मारली अशी, असा आडवी रेष. ते म्हणाले देशमुखी या शब्दामध्ये एक सरंजामी थाट येतो. या 2 शब्द वेगळे करून मध्ये रेख मागल्यामुळं देशमुखी माझ्या तोंडामध्ये कायम देशाची दिसते, असं त्यांनी लिहिलं. ते शीर्षक बदललं. आता मला तुम्ही सांगा, या माणसाला देशमुख वगैरे कसं करता येईल आपल्याला? असं नाही म्हणता येणार. ओके. उलट तुम्हाला एक सांगतो की आयुष्यामध्ये त्यांचा जो ग्रामपंचायतीचा मतदारसंघ होता, 350 मतं होती. मला ते नेहमी म्हणायचे, त्या 350 मतामध्ये एकही देशमुख नाही म्हणले. माझ्या नातेवाईक नाही, समाजाची माणसं कमी. मग कोण होतं? अल्पसंख्याक होते, दलित होते, इतर मागासवर्गीय लोक होते, भटक्या विमुक्त समाजाचे लोक होते. या 350 लोकांनी मला कायम निवडून दिलेले आहे. आणि मी मुख्यमंत्री झालो, केंद्रात गेलो, मंत्री झालो, मोठा झालो, तरी या 350 लोकांनी मला जे शिकवलंय की जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन मला प्रचंड मताने ते ग्रामपंचायतीत निवडून दिलं आणि मी गावचा सरपंच झालो. तो मी खरा प्रतिनिधी, तो लोकशाहीचा अर्थ आहे, तो जनतेच्या कल्याणाचा, जनसेवेचा अर्थ आहे, तो मी कधीच विसरलो नाही. ही भावना त्यांनी कायम जपली. पण याच्यामध्ये एक त्यामुळे तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री या नात्याने म्हणजे 18 ऑक्टोबर 1999ला त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 99 म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2000.
2000 नंतर जे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, त्या अर्थसंकल्पामध्ये तुम्ही गंमत बघा, जे तरतूद केलेली होती मागासवर्गीय विभागाकरता, पूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संकल्पाच्या एकूण टक्केवारीमध्ये सर्वाधिक टक्केवारी उपलब्धता मागासवर्गीय लोकांसाठी त्या अर्थसंकल्पात करणारा हा पहिला मुख्यमंत्री आहे. ओबीसीसाठी, अल्पसंख्याकांसाठी आणि आदिवासींसाठी, विशेषतः आदिवासींसाठी हे करणारे ते मुख्यमंत्री आहेत. आणि उलट तुम्हाला गमत सांगतो, आता कधी जातपातीच्या इतका पलीकडे हा माणूस होता ना, खरा मानवतावादी तुम्हाला सांगतो. धर्म, जातपातीच्या साध्या गोष्टी तुम्हाला सांगतो. आपण लक्षात घेत नाही की या महाराष्ट्रामध्ये पहिले मुस्लिम कुलगुरू केव्हा झाले? विलासरावांच्या कारकिर्दीत, एस.एन. पठाण. आणि ते कसे झाले? विलासरावांनीच नागपूर विद्यापीठाचं नाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ केलं. अमरावतीचं नाव गाडगे महाराज विद्यापीठ केलं. तर त्या तुकडोजी महाराजांचं नाव दिल्यानंतर जे पहिले कुलगुरू झाले ते एस.एन. पठाण. बरोबर. आणि नंतर मला म्हणाल, अरे बाबी तपासलं सगळं, महाराष्ट्रातले पहिले मुस्लिम कुलगुरू आणि आपल्या कारकिर्दीत झाले. केवढी आनंदाची गोष्ट आहे. बरोबर. श्रेय घेतलं नाही, पण केवढी आनंदाची गोष्ट आहे म्हणाले. गुलाम महानगोटी, ॲडव्होकेट जनरल, महाराष्ट्राचा म्हणजे स्वातंत्र्यानंतर पहिला मुस्लिम प्रसिद्ध वकील जो ॲडव्होकेट जनरल झाला, तो मुस्लिम हा पहिलाच, तो विलासरावांच्या कारकिर्दीत झाला. आणि ते असं घडत गेलं. आपले भालचंद्र मुंगेकर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, तेव्हा अंतिम निर्णय हा राज्यपाल आणि मुख्यमंत्री घेत होते. त्यावेळी भालचंद्र मुंगेकर त्यांच्यासारखा आउटस्टँडिंग करिअरचा माणूस. आणि ते जेव्हा त्यांनी यादी बघितली, 140 वर्ष झाली म्हणाले मुंबई विद्यापीठाला. मला गप्पा करताना म्हणाले, म्हणजे उल्हासराव, मी बघितलं सगळं यादी चिंतन करून, 140 वर्षामध्ये भालचंद्र मुंगेकरांसारखा विद्वान माणूस, विद्वान पण म्हणजे योगायोगाने आंबेडकरी चळवळीतले किंवा दलित समाजातले पहिले कुलगुरू आहेत. काय म्हणाले, 140 वर्षात पहिल्यांदा दलित कुलगुरू आले. पण आपल्या कारकिर्दीत व्हावा हा नरेंद्र जाधव पुण्यामध्ये झाले. असे एक एक गोष्ट ते निर्णय. शाहू महाराजांच्या जयंतीकरता आम्ही कोल्हापूरला गेलो. ओबीसीची मागणी होती. पहिली तरतूद शिष्यवृत्तीची 72 कोटीची महाराष्ट्रात सुरुवात झाली, विलासरावांच्यामुळे झाली. आता एवढं त्यांनी. आणि तरी पण याच्यामध्ये या एका थोड्या घटनेकडे मी तुमचं लक्ष वेधू शकतो. 1995 सालचा विधानसभा निवडणुकीचा निकाल, की ज्याच्यामध्ये एक शब्द गाजला तो की मामुली शब्द हा त्यांना बोला असं म्हणतात. 2 मिनिट, आता नवीन पिढीला माहिती असेल म्हणून तो इतिहास पुन्हा सांगावा लागतो की मारवाडी, मुस्लिम आणि लिंगायत समाजाबद्दल ते काहीतरी बोललेले आहेत. काय बोलले, कसे बोलले, काहीच कोणाला माहित नाही. बोललेलंही नाही. आपण ते काय नक्की झालं होतं ते जरा थोडं सांग. खोटा प्रचार तुम्हाला सांगतो. काय झालं म्हणजे मी आत्ता जे सांगितलं ना, विलासरावांचं व्यक्तिमत्व हे जात, धर्म, भाषा आणि या सर्वांच्या पलीकडे होतं. ते काही लोकांना खूपच होतं. मग असं काहीतरी खोटा प्रचार. अलीकडे काय होतं, व्हिस्परिंग कॅम्पेन ज्याला म्हणता येईल, कानी असा खोटा प्रचार करायचा. एक यंत्रणा आहे, एक संस्था आहे, हा एक विचार आहे, एक काही लोकांची उद्योग आहे. तसा करून त्यांना बदनाम करून त्यांना पाडण्याचा प्रयत्न झाला. आणि त्याला दुर्दैवाने कधी कधी असं होतं, पण त्यांनी विचलित झाले नाहीत. त्यामुळे ते निराश झाले नाहीत, लोकांच्या मध्ये काम करत राहिले. त्रागा त्यांनी व्यक्त केला नाही. 1995 ते 1999, 99ला ती 1 वर्ष अगोदर निवडणूक झाली. शांतपणे 4 वर्ष बसले. 99ला पुन्हा विधानसभेला उभे राहिले आणि महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1च्या मताधिक्याने निवडून आले. किती फरक आहे बघा. 95चा पराभव आणि 99चा विजय यातलं अंतर काय आहे? आणि ते कशामुळे झालं? व्यक्तिमत्वामुळं, स्वभावामुळं, माणसं जोडण्यामुळं आणि त्रागा न करता. म्हणजे आता कोणाला अरे तुम्ही आम्हाला मत द्या, एक असा त्रागा त्यांनी कधी केला होता का? आजकाल करतात कधीच नाही. की तुम्ही मत द्या, नाही तर तुमचा निधी मत दिलं तर निधी बंद करू. आता भाषण असतं सर, भाषाच आहे. साध्या महानगरपालिकेत, विधानसभेत तुम्ही निवडून द्या, नाही तर मग आमचंच खातं आहे, आमच्याकडेच अर्थ खातं आहे, आमच्याकडेच आहे, अशी भाषा वापरतात. या माणसाने तशी कधीच भाषा वापरली नाही. तर सुपेश सांगितलं ना, सोडाची भावना किंवा माणसाचा द्वेष करून त्यांना असं कधी आयुष्यात केलं नाही, कधीच नाही. आता अनेक असं बोलतात की विलासराव असते तर काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था 100% का असं लोकांना अजूनही वाटतं की विलासराव असते तर काँग्रेसची एवढी दयनीय अवस्था झाली. 100% त्यांनी काय केलं असं तुम्हाला काय वाटतं? सांगतो. एक तर तुम्हाला सांगितलं, ग्रामपंचायतीपासून त्यांचा प्रवास सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. राज्यमंत्री म्हणून असतील, कॅबिनेट मंत्री म्हणून असतील, स्वर्गीय शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात एकाच वेळी या माणसाकडे 6 खाती, एक एक खातं सांभाळणं अवघड, अत्यंत महत्त्वपूर्ण 6 खाती इतकी यशस्वी त्यांनी राबवली. शांतपणे, कुठेही विचलित नव्हता, ती त्यांनी दाखवली. एवढंच नव्हे तर मी आता 2 IAS अधिकाऱ्यांची नावं घेत नाही, पण एक असं कसं होतं की एक
मानसिकता काही लोकांची पसरवली जाते. मंत्री काय, मंत्र्यांना काय, काही मंत्र्यांना असे कमी शिकलेले असतात. मग IAS अधिकारी म्हणजे विद्वान वगैरे असतात, ते ठीक आहे, असतात पण नाही असं नाही. पण तो जो एक हे होता, तर कधी कधी 2 IAS अधिकारी मला आठवतात, त्यांनी त्यांची फाईलवर ॲपॉलॉजी, माफी लिहून घेतली. माझ्यासमोर ते विनवणी केली त्यांनी की हे करू नका पुढं. काही नाही म्हणाले. कसं होतं की गैरसमज लोकांचा असं होतं किंवा भासवलं जातं की मंत्र्यांना काही कळत नाही, अमुक नाही. आणि मग कोणत्याही एक लोकप्रतिनिधीचा अपमान जनतेमाने एक व्यवसायमध्ये होतो. आणि ते जाऊ द्या, जे जनहिताचं नाही ते जर तुम्ही केलं असेल तर त्याच्यावर माझा हा रिमार्क आहे. आणि त्यात काही चूक असेल तर मला सांगा, म्हणजे नियमाप्रमाणे. आणि नियमाप्रमाणे मी केलं असल्यामुळे नियमाप्रमाणे तुम्ही लिहा ना, त्यात काही म्हणजे तुमच्या करिअरवर परिणाम होत नाही. लिहून घेतली होती मला, माफी त्यांच्याकडे लिहून घेतली फाईल, लिहून घेतली म्हणजे फाईलवर. हो फाईलवर. हे आपलं चुकलंय, बरोबर. आता मी नावं सांगत नाही तुमची, नाव तुम्हाला. पण ही ताकद विलासरावांच्यामध्ये. बरोबर. हा पण एक काँग्रेससाठी एक जनमतच उभं करणं, हे त्यांनी कसं केलं असतं, हे माझा महत्वाचा मुद्दा आहे. त्याचं तुम्हाला आता जी काँग्रेसला जी वाणवा आहे, नाही, तुम्हाला सांगतो. म्हणजे मुख्यमंत्री 8 वर्ष होते, केंद्रीय मंत्री होते आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या खात्याचे मंत्री होते. एक तर अंगभूत त्यांची व्यक्तिमत्व, त्यांचं रुबाब, त्यांचं राहणं आणि त्यांचा लाघवी स्वभाव आणि चेहऱ्यावरचे हास्य आणि कोणत्याही माणसाला आपुलकीने जवळ करण्याचं एक अंगभूत असलेली त्यांचा स्वभावाचे दर्शन. तुम्हाला सांगतो की कोणत्याही जिल्ह्यात जाऊ द्या, ते गर्दीमधून 4-5 कार्यकर्त्यांना हाक मारणार किंवा निवडणुकीच्या प्रचाराला गेले किंवा कुठल्या समारंभात गेले, मग खाली बसलेल्या कुठल्या तरी एखाद्या संदर्भातून समोरच्या माणसाचा उल्लेख करावा, तो माणूस आयुष्यावर विसरतच नव्हता ना. आणि यामुळं काय होतं की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये, अरे हा नेता इतक्या उंचीवर आहे पण आपुलकी आहे त्या माणसाला, इतकी आपुलकी आहे. त्यामुळे माणसं जोडणं आणि संघटना कौशल्य, कधी कधी काय असतं, कुणाला प्रशासन जमतं, बरं, कुणाला अकॅडमिक बुद्धिमत्ता जमते पण संघटना कौशल्य जमत नाही. काही लोकांना माणसं सांभाळणं जमत नाही. या माणसाकडे सगळंच होतं. विलासरावांच्याकडे कर्तृत्व होतं, विद्वत्ता होती, बुद्धिमत्ता होती, प्रशासन कौशल्य होतं, संघटन कौशल्य होतं, माणसं जोडण्याची अतिशय सुंदर अशी मानसिकताही होती, स्वभाव होता आणि कलाही होती. त्यामुळं कसं आहे, प्रत्येकाला वाटतं अरे हा आपला माणूस आहे. आणि त्यामुळं कुठल्याही जिल्ह्यात गेल्यानंतर असं वाटतं, बरं तुम्हाला गंमत नाही करत, अलीकडे सभेला लोकांची गर्दी जमत नाही, काही लोकांच्या नावावर तर गर्दीच जमत नाही. आता ते नावांचा मी उल्लेख करतो, पण विलासरावांची सभा कोणत्याही जिल्ह्यात असू द्या, माणसं अरे विलासराव येणार ऐकायला त्याला, ही गर्दी व्हायची आणि ती सभा ते 100% जिंकायची. अनेक सभांना मी उपस्थित होतो, बरोबर, अनेक सभांना. त्या सभा निवडणुकीच्या जिंकून दाखवल्या. म्हणजे सभा मला अशा आठवतात, आता मतदारसंघाचा उल्लेख करतो. बरं, हो, कारण मग तिथे निवडून आलेल्या लोकांचा उल्लेख मला बरं बरं. पण शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा शेवटचा दिवस असे प्रचार असतात, अशा 3 सभा मी पाहिलेल्या आहेत. एक नागपूर जिल्ह्यामध्ये, एक आपल्या उस्मानाबाद म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि आणखीन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. निसटता पराभव हा कसा जिंकण्याकडे जो वळून घ्यायचा, हे विलासरावांच्या भाषणाने सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्याचा मी साक्षीदार तुम्ही आहेत. अच्छा, असं आहे. पण तरी पण त्यांचं एक थोडंसं तुम्ही मला परत तुम्ही विलासरावच्या स्पर्धेकडेच येतं. त्यांचा आणि पद्मसिंह पाटलांचं संघर्ष होता, हे खरं आहे का? कसं असतं, जेव्हा ते तर वेगळ्या वेगळ्या अगोदर पक्षामध्ये होते, होय, त्यांच्या मनामध्ये इच्छा आकांक्षा असतील आणि मग प्रत्येकाला असं आहे ना, मला मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, आमदार मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं, तसं प्रत्येकाला त्याला वाटत असेल ना. वाटलं म्हणून ती स्पर्धा करताना कशा पद्धतीने करावी हे त्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे. विलासरावांनी कधीच दाखवलं नाही मी मग तुमच्याशी मी स्पर्धा करतो, असं कधीच दाखवलं नाही. पण योग्य वेळी योग्य उत्तर आपल्या कृतीने देण्याचं सामर्थ्य आणि कौशल्य त्यांच्याकडे होतं. ते इतकं न कळत असं उत्तर देऊन जायचं की काय कळायचं पण नाही. एक गोपीनाथ मुंडे साहेबांनी विलासराव यांच्या मैत्रीबद्दल नेहमीच बोललं जातं. एखादा असा किस्सा सांगा की तुम्हाला आठवतो आणि त्या मैत्रीला आणखी तुम्हाला सांगतो. आता सभागृहातली गोष्ट सांगतो. विलासराव मुख्यमंत्री आणि गोपीनाथराव मुंडे विरोधी पक्ष नेते आणि एका म्हणजे राज्यपालांच्या अभिभाषण असा तुफान, म्हणजे दोघांची भाषणं. आणि राज्यपालांच्या अभिभाषणावर काय असतं किंवा एखाद्या प्रस्तावावर विरोधी पक्षाला बोलण्याचं संधी मिळाल्यानंतर मग उत्तर द्यायचं काम मुख्यमंत्री करतात. आणि ते करताना सगळं भाषण लक्षात ठेवायचं, सगळ्यांची भाषणं लक्षात ठेवायची. कधी कागद बिगद असं विलासराव घेत नव्हते आणि ते बरोबर मुद्दे असे काढत हसत खेळत असे मार्मिक छानपैकी उत्तर द्यायची. आणि भाषण संपवताना काय टाळ्यांचं तुम्हाला सांगतो, सभागृह दोन्ही बाजूने, म्हणजे गोपीनाथरावांचं ऐकता नाही आणि विलासरावांचं ऐकता. आणि सभागृह असं
एकदम तुडुंब असा आनंद व्हायचा. आता ते 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 जे सभागृहाचं वातावरण आता दिसत नाही. आता काय कोणती भाषा वापरतात, बघून घेईल पाहून घेईल आता बंदोबस्त काढा मग आम्ही बघतो वगैरे असली भाषा त्यावेळी तशी नव्हती. विलासराव काय म्हणाले, म्हणजे विलासरावने अशी चढती कमान त्यांच्या भाषणाची झाली आणि तिकडनं हे पण दाद देत होते म्हणजे गोपीनाथराव. आणि शेवटी ते म्हणाले, माझ्या जीवाभावाचे मित्र आहेत, त्यांची माझी मैत्री हे सगळे महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्यामुळं त्यांचं भाषण म्हणजे काय म्हणाले, अत्यंत मुद्देसूद, अत्यंत प्रभावी आणि शासनाला उत्तम सूचना करणारे असतात. त्यांनी ही सूचना केली, मी ती मनापासून स्वीकारतो, शासन त्याची अंमलबजावणी कर. आणि त्यांचं एकूणच भाषण इतकं मौलिक होतं की महाराष्ट्र शासनाला त्यांच्या सरकार म्हणून त्यांनी जे मुद्दे उपस्थित केलेत ते जनहिताचे आहेत आणि ते निश्चितपणे त्याची अंमलबजावणी करण्याची मी मनापासून प्रयत्न करेल. आणि ते त्यांनी सुचवून असे मुद्दे सुचवल्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि मी प्रार्थना करतो की हे माझ्या जीवाभावाचे मित्र हे कायम तिथं असावेत आणि मी कायम इथं असावं म्हणाले. आम्ही शुभेच्छा देतो म्हणली त्यांना, तुम्ही मला शुभेच्छा द्या. आणि ते स्वतः गोपीनाथ सगळं सभागृह असा हास्याच्या कलोळात बुडाल, हे वातावरण कुठं मला सांगा. आणि आजचं म्हणजे पाहून घेतो काय, हे काय बघतो काय, शिव्या काय. अच्छा, पण दादा मला आणखीन एक विचारायचं आहे की हे सगळं करताना विलासरावांची जी पुढची पिढी आहे तो वारसा व्यवस्थितरित्या पुढे चालवते असं तुम्हाला वाटतं का? असतं कोणतीही पिढी, पुढची पिढी शेवटी त्या व्यक्तिमत्वामध्ये, पुढच्या पिढीच्या व्यक्तीमध्ये काळ बदलत जातो. काळाबरोबर परिस्थिती बदलते, घटनाक्रम बदलतो. आता बघा ना, म्हणजे त्यावेळची एक विधिमंडळातली सौजन्यशीलता काही म्हणजे एखाद दुसरं कोणी बोलत असेल पण जी होती ती आज नाही. आज गोपीनाथराव मुंडे नाहीत किंवा त्यांच्यासारखे बोलणारी माणसं नाहीत. आज रवींद्र चव्हाणांसारखी माणसं आहेत किंवा अपशब्द वापरणारे सभागृहामध्ये अमित शहा सारखी माणसं आहेत किंवा इथे अशी अनेक माणसं आहेत. आता अशा वातावरणामध्ये पुढची पिढी तशीच राहील असं नाही. त्यामुळं जसं आपण महाराष्ट्रातल्या राजकीय कुटुंबातली किंवा नेत्यांची पुढची पिढी पाहतो तर त्यामध्ये थोडा फरक जाणवतो. म्हणजे लोकांना जाणवतही असेल पण तरी तुम्हाला सांगतो मी की एक विनयशीलता ज्याला म्हणता येईल, आलेल्या माणसाशी अत्यंत सौजन्याने वागणं, मग ते अमित भैया असतील, रितेश असतील, धीरज असतील, हे त्यांच्यामध्ये आहे. अतिशय सुंदर उत्तम वक्तृत्व आहे. तुम्हाला सांगतो अमित देशमुखांचं वक्तृत्व आणि अभ्यासपूर्ण बोलणं आणि देहबोली ज्याला म्हणता येईल, बॉडी लँग्वेज, ती बरोबर. म्हणजे मला तर असं किती वेळा मला अगदी आता रमेश चैनीथाला आमचे केरळचे आले होते ना, ते मेळावा झाला, ते बोलत असताना मला म्हणाले डिट्टो विलासराव बोल रे. म्हणजे असं प्रत्येक ती प्रतिक्रिया वाटते. बरोबर. धीरज तर अतिशय उत्तम काम करतो आधी. आणि रितेश तर तुम्हाला सांगतो म्हणजे काय त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व त्यांनी स्वतः उभं केलेलं आहे. म्हणजे गमतीने विलासराव कधी कधी असं म्हणायचे की अगोदर मुख्यमंत्र्यांचा मुलगा, आता कदाचित पुढच्या पिढीत कळचा असं जाईल की रितेशचे वडील म्हणून मला गमतीने म्हणजे असं आम्ही गप्पा करत असताना. बरोबर. पण रितेश तुम्हाला सांगतो इतका आज म्हणजे त्या चित्रपटसृष्टीतला इतका टॉपमोस्ट हिरो आहे आणि इतका मोठा सेलिब्रिटी आहे, पण अत्यंत विनयशील आहे. पहा ना, आता रवींद्र चव्हाणांनी असे शब्द वापरल्यानंतर दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र. किती सौजन्यशील की लिहिलेलं पुसलं जातं पण कोरलेलं पुसता येत नाही म्हणाले. काय सुंदर आहे. त्या कोरलेलं या शब्दाचे कितीतरी अर्थ आहेत. दगडावर कोरलेलं, लाकडावर कोरलेलं, मनावर कोरलेलं, मनामध्ये. बरोबर. केवढा मोठा अर्थ दोन. हे ही पुढची पिढी त्यांची घर आणि त्यांनी दाखवून दिलं. दादा, काँग्रेसचा पुनरुज्जीवन करण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल असं तुम्हाला वाटतं? आता राजकारणामध्ये जर तर कालावधी आजकाल असं काही सांगता येत नाही. पण एक तुम्हाला सांगतो की स्वातंत्र्यपूर्व काळापासून 1885ला स्थापन झालेला हा पक्ष आहे, तो जवळजवळ आता 140 वर्षाचा आता होणार पुढच्या वर्षी. म्हणजे 150 वर्षाकडे त्याची वाटचाल चालू आहे. इतका मोठा जुना पक्ष जगाच्या इतिहासामध्ये जे काही मोजके पक्ष आहेत त्यापैकी एक आहे, नंबर 1. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पासून त्याच्या अगोदरपासून जे नेतृत्व लोकमान्य टिळक, गोखले, रानडे वगैरे असं लाभलेलं आहे. आणि खूप म्हणजे खूप मोठी नावं म्हणजे फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी असतील वगैरे वगैरे, ती जी परंपरा आहे किंवा सर बदरुद्दीन तय्यबजींच्यापासून, बॅनर्जींच्यापासून ते, आणि नंतर पुढं राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यावेळी समकालीन असलेले मौलाना आझाद, सरदार पटेल,
नेताजी सुभाषचंद्र बोस, खूप मोठे नाव आहेत. म्हणजे आता एखादं नाव सुटत हो सुद्धा नाही ते ती नावं मोठीच आहेत. आपण आता भविष्याकडे थोडीच आता उत्तरे आणि दक्षिणेच्या भाषा संस्कृती वेगळी, खाद्य संस्कृती वेगळी, असा देश अखंड ज्या पक्षाच्या ध्येय धोरणातून एकत्र केलेला आहे तो पक्ष कधी संपणार नाही. आता काळाच्या ओघामध्ये लोकांची मानसिकता, लोकांना आता हे जे मी बरोबर नाही पण कल्याणकारी राज्यामध्ये किंवा वेलफेअर स्टेटमध्ये आमिष दाखवून किंवा निवडणुकीच्या मोक्यावर आम्ही हे करू, आम्ही हे केलेलं आहे, हे सर्व निवडणूक आयोगाच्या दृष्टीनं उल्लंघन करणाऱ्या गोष्टी असताना सुद्धा निवडणूक आयोगही त्याकडे काही पाहत नाही. अशा वेळी काही वेळी मतदान होऊ शकतं. म्हणजे पण जेव्हा अनुभव येईल, म्हणजे कितीही सत्ता तुम्ही राबवली आणि कितीही मोठे तुम्ही हुकुमशहा असलात तरीसुद्धा लोकशाहीची मूल्य राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडितजी आणि त्या काळच्या सर्व नेत्यांनी जी रुजवलीत भारतीय मनामध्ये ती कधी संपणार नाहीत. आता प्रयत्न आहे, संपणार नाहीत. आणि त्याचं कारण फक्त काँग्रेस असेल. आणि म्हणून भविष्यामध्ये आज आपल्याला दिसतंय की काँग्रेसचं काही आता त्यामुळे अनेक कारणे अजून काही मशीन आहे, न्यायालय करत नाही. पण भविष्यामध्ये लोकांना निश्चित पुन्हा मनामध्ये पटेल की नाही, हे सरकार चालणार नाही, ह्याच्यामुळं देश विघटन होण्याची शक्यता आहे, ह्या देशातली लोकशाही संपण्याची शक्यता आहे, या देशामध्ये धार्मिक आणि जातीय आणि उपजातीय संघर्ष हा देशाला परवडणारा नाही आहे. फार महत् प्रयासाने हा देश एकत्र बांधला आहे आणि या सगळ्या मूल्यांच्यावर लोकांची निष्ठा आहे. आणि त्यामुळं काँग्रेसचं भविष्य निश्चितपणे उज्ज्वल आहे. या देशामध्ये काँग्रेसच नेतृत्व करेल आणि काँग्रेसकडेच लोकांची आशा आहे, आशेने बघतायत. आणि काँग्रेसमुळेच लोकशाहीने मानवता या देशात टिकून राहील. आणि या खात्रीमुळं काँग्रेसचं भविष्य उज्ज्वल आहे, या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे, अशा माझ्या मनामध्ये मनोमन माझी खात्री आहे, मला विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. जर लातूरविषयी आणखीन काय सांगते विलासरावांबद्दल? मी तुम्हाला सांगू, स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी मीटर गेज, नॅरो गेज रेल्वे ही लातूरला होती. रेल्वे ब्रॉडगेजनी लातूर मोठ्या शहरांशी जोडलं गेलेलं नव्हतं. बरं. तेव्हा विलासरावांनी काय केलं की मुख्यमंत्री असताना आणि मग त्यावेळी लालू प्रसादजी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी या रेल्वेमंत्री टप्प्याटप्प्यात होत्या, त्यावेळी महत् प्रयासाने फार मोठं काम जर लातूरकरांच्याकडनं काय केलं असेल तर ते ब्रॉडगेज. बरं. आणि लातूरची रेल्वे ब्रॉडगेज केल्यामुळं मुंबई, पुणे, हैदराबाद या सगळ्या वळणांच्यावरती आलं आणि व्यापाराच्या दृष्टीनं, शैक्षणिक दृष्टीनं आणि या प्रांतातून त्या प्रांतात किंवा या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्याकरता अत्यंत सोपं दळणवळणाचं फार महत् काम लातूरकर कधीच विसरू शकत नाही. नंबर 1. अच्छा. नंबर 2, MIDC. लातूरची MIDC एवढी त्यांनी प्रभावी केली आणि MIDCमुळं तिथे वेगवेगळे उद्योग आले. MIDCमुळं छोटं विमानतळ आलं आणि आज विमानतळ जरी प्रत्यक्ष चालू नसलं, मध्ये एक प्रयोग झाला होता मुंबईला वगैरे, बरं, पण विमानतळ देखील त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके. अशा अनेक ठळक गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहेत. ओके. दादा, हे खरं आहे की खरं आहे का की विलासरावांच्या निधनानंतर लातूरमधल्या जमिनीच्या किमती ह्या ढासळल्या होत्या? कसं असतं की आता यशवंतराव चव्हाण कराडमध्ये होते, ते गेले, स्वाभाविक परिणाम होतो. तसं विलासरावांचं काय होतं की विलासरावांच्याकडे इतक्या आशेरी संपूर्ण लातूरकर पाहत होते आणि निश्चितचपणे आपल्या म्हणजे जन्मभूमीकडे, आपल्या मतदारसंघाकडे त्यांचं लक्ष होतं. आणि त्यामुळं लोकांच्या इतक्या प्रचंड अपेक्षा होत्या, तुम्हाला सांगतो मी. आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू असताना नियतीने एक खेळ झाला आणि त्यांचं निधन झालं. आणि त्यामुळं निश्चितपणे त्या ठिकाणची गुंतवणूक असेल, थोडासा किंचित एक अशी सायकोलॉजी म्हणा, मानसिकता झाली आणि त्यामुळं थोडी खीळ बसली. भूकंपाच्या वेळी मी पाहिलो, त्यावेळेचं उद्ध्वस्त झालेलं आणि ती पाहणी करत असताना विलासरावांच्यावर मी होतो. एक भूकंपाबद्दल विचारतो. जे भूकंपाच्या पुनर्वसनाबद्दल शरद पवारांचं बऱ्यापैकी नाव होतं किंवा त्यांनी काय राबवलं ते होतं, पण ते विलासरावांबद्दल तसं का बोललं जातं? विलासरावांचं प्रचंड काम आहे. मी तुम्हाला सांगतो, विलासरावांचं आणखीन एक वैशिष्ट्य होतं की कामाची फार आपण स्वतःहून प्रसिद्धी करावं असं त्यांनी कधी केलं नाही. रात्रीचा दिवस करून तुम्हाला सांगतो, मी भूकंपाच्या वेळी विलासरावांनी काम केलं. त्यावेळी ते मंत्री होते. मध्य प्रदेशमध्ये 2 शास्त्रज्ञ त्यांनी त्यांच्याकडे भेटायला आले होते. मी तिथं उपस्थित होतो, ज्यांना भूकंपाचा अभ्यास होता. त्यांची मदत घेतली. पुनर्वसन कसं करावं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, गांधीजीच्या प्रभावाने जर्मनीचा माणूस बिल लॉरी नाही तर फार मोठा बरोबर आहे, त्यांनी इंजिनियर, येस येस, हो,
तो गांधींना भेटला. गांधींनी सांगितलं गरिबांच्या घरी घरं करा. त्यांच्याशी विलासराव भेटले. कॅनडा गव्हर्नमेंटचे एक ह्युमन राईट कमिशनर होते भाऊसाहेब उबाळे, ते आले. ते म्हणले आम्ही संस्थेच्या माध्यमातून त्या सर्वांशी रात्रंदिवस भेटलेले विलासराव पाहिजेत. मी स्वतः त्यांच्याबरोबर फिरलोय संपूर्ण उद्ध्वस्त झालेल्या गावामध्ये. किल्लारीच्या आम्ही गावात आलो आणि तुम्हाला सांगतो त्यांच्या डोळ्यातली आसू मी पाहिली. मला म्हणले 15 दिवसापूर्वी या वाड्यात मी जेवायला आलो होतो. इतक्या आनंदाने या वाड्यामध्ये सगळे लोक आले, सगळे कार्यकर्त्यांना बोलवलं. आज तो वाडा दिसत नाही आहे. सुदैवाने म्हटलं या वाड्यातलं जीवितहानी झाली नाही. पण या किल्लारीचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो म्हणाले की द्राक्षाची बाग, म्हणजे विलासरावांनी कृषी मंत्री होते, सगळ्या इतक्या योजना त्या ठिकाणी आणल्या ना, या किल्लारीमधली द्राक्ष अमेरिकेला एक्सपोर्ट होतात अशी माझी किल्लारी म्हणाली. प्रत्येकाच्या घरात शेतकऱ्याच्या तुम्हाला सोनं दिसेल इतकं उत्पन्न द्या. आणि आज या भूकंपाने सर्व गाव उद्ध्वस्त झाले, मनं उद्ध्वस्त झालीत, लोकांचे कुटुंब विस्थापित झाले. आणि मग त्या काळजीमध्ये मला एकदा ते म्हणाले की निराश झालेली जी लोकांची मनं आहेत उल्हासराव, ती जर पुन्हा उभारी घ्यायची असेल तर तुम्ही भागवत संप्रदायाचे आहात, तर कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये आपल्याला काही असं 100% म्हटलं. मला म्हणाले तुम्ही बोला. मग मी काही कीर्तनकारांशी बोललो. तुम्हाला खोटं सांगत नाही, काय विलासरावांचं लक्ष आहे बघा. मग त्यांनी गावागावामध्ये मग हळूहळू जेव्हा शांतता आली, कीर्तनं केली, म्हणजे कीर्तनं घडवून आणली आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मनं तयार केली. त्यांना मानसिक आधार देण्याचं काम. मानसिक आधार दिला. मदत पुनर्वसनाचं तर काम केलं. स्वतःच्या गावातच नाही, सोनिया गांधींनी जेव्हा आपल्या गुजरातमध्ये तो जो भूकंप झाला होता त्यावेळी 2 गावं वाचवा म्हणून सोनियाजीने विनंती केली. विलासराव मुख्यमंत्री, 2 गावाचं पुनर्वसन विलासरावांनी करून दिलं गुजरातमधल्या. विचार करा तुम्ही. आणि त्या गावामध्ये उत्तम घरं केली, शेतीला पूरक असलेली घरं कशी असावीत, शाळा केली, हॉस्पिटल बांधून दिलं, मार्केट उभं केलं. बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रामपंचायतीत फोटो लावला तिथे. त्या मी गेलो होतो उद्घाटनाला. आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचं नाव दिलं तिथल्या हॉस्पिटलला, मार्केटला. हे विलासरावांनी केलं. एक टिमकीमध्ये ओरिसामध्ये सोनामाई लाटेच्या वेळी पुन्हा सोनियाची विनंती केली, 2 गावं करता का. ओरिसामध्ये गावं केली. त्या सगळ्या ठिकाणी मी गेलोय. ओरिसामधल्या लोकार्पण करताना तर मुकुल वासनिक, मी आणि विलासरावांच्या बरोबर आम्ही त्यांच्या विमानात गेलो होतो. पटनायकच मुख्यमंत्री होते. आता स्वतःच्याच गावाचं नाही, स्वतःच्या राज्याचं नाही. जेव्हा देशामध्ये काही संकट येतं तेव्हा महाराष्ट्राने धावून जावं, ही जी महाराष्ट्राची परंपरा तीही त्यांनी सिद्ध करून दाखवली. असं आहे ते. तर हे होते उल्हासदादा पवार. विलासरावांच्या निमित्तानं रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळं आपल्याला हा संवाद साधण्याची संधी मिळाली आणि काही जुन्या आठवणी त्यानिमित्त जाग्या झाल्या. आणि उल्हासदादांसारखा एक काँग्रेसी विचारांचा नेता कसा विचार करतो आणि काँग्रेसचे नेते कसे विचार करायचे हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. दादा धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.